तर मागच्या भागात आपण पाहिलं की वैदेही त्याला म्हणत होती की मला धमक्या येत आहेत. तर विराज म्हणतो, कोण? त्याचा आवाज अचानक गंभीर झाला. कोणी तुला धमक्या दिल्या? वैदेहीने थकलेल्या आवाजात उत्तर दिलं. तिचे फॉलोअर्स. माझे मेसेजेस भरून गेलेत. शपथ. विराजने दात घट्ट मिटले. जर मी माझ्या टीमला हे हाताळायला सांगितलं तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? वैदेही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. तू हे सगळं माझ्यासाठी करशील? नक्कीच. त्याचा आवाज ठाम होता. यात तुझी काहीच चूक नाही. तो थोडा पुढे झुकत म्हणाला. माझ्या लीगल टीमने आधीच बदनामीचा केस फाईल केलाय. त्याच्या आवाजात आता थंड राग होता. मी तिला असा धडा शिकवेन. तो थांबला की पुन्हा कोणाला त्रास देण्याआधी 10 वेळा विचार करेल. मग त्याचा स्वर पुन्हा नरम झाला. ओके. त्याने तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन दिलं. तू काहीच चुकीचं केलं नाहीस. चूक माझी होती. मी तुला वाचवू शकलो नाही आणि तुला या सगळ्यात एकटं टाकलं. तो शांतपणे म्हणाला. मला खरंच माफ कर. फक्त एवढं सांग. त्याच्या डोळ्यात हलकी भीती दिसत होती. आता खूप उशीर झाला नाही ना? आपण पुढे जाऊ शकतो? वैदेहीने हळूच मान हलवली. त्या क्षणी तिच्या छातीतला भार थोडासा हलका झाला. पण तेवढ्यात फोन पुन्हा वाजला. विराजने स्क्रीनकडे पाहिलं आणि हलकंसं हसला. सिद्धार्थचा फोन. वैदेही खटाळपणे हसली. हवं तर तू उचल. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. माझ्याकडे तुझ्यापासून लपवण्यासारखं काहीच नाही. विराज काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग फोन पूर्णपणे दुर्लक्षित करत तो तिच्याकडे झुकला. जणू त्याच्या प्रत्येक भावनेला एका चुंबनात सामावून घ्यायचं होतं. वैदेही नकळत थरारली. विराजने तिला अशा तीव्रतेने चुंबन दिलं होतं की त्यांना प्रतिसाद देणं सुद्धा तिच्यासाठी अवघड होतं. डोक्यात चढलेली नशा, भावना सगळंच धुसर होऊ लागलं. त्यांचे दात हलकेच एकमेकांना लागले आणि विराज नकळत हसला. त्याने तिला पुन्हा जवळ घेतलं. तू नशेत आहेस जान. वैदेही त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत पुटपुटली. माहिती आहे. मी सहसा असं पीत नाही. तिचा आवाज आडशी झाला होता. आज काम करायचं आहे? विराजने हळू आवाजात विचारलं. नाही. ती तक्रारीच्या सुरात म्हणाली. या अवस्थेत काहीच होणार नाही. विराज हलकंसं हसला. मग माझ्यासोबत चल. तुला काम नाही का? घराबाहेरून करेन. तो सहजपणे म्हणाला. तू माझ्या ऑफिसच्या सोफ्यावर आराम कर. तो तिच्या कपाळावर हलकेच हात फिरवत म्हणाला. मला फक्त तुला माझ्या जवळ ठेवायचं आहे. वैदेही मंद हसले. खरंच? हो. मग चालेल. ती हसत म्हणाली. मी गेले तर प्राजक्ता पुन्हा गॅलरी उघडेल. मग ठरलं. विराजने अलगद तिचा चेहरा हातात घेतला. ती हळूहळू डोळे मिटू लागली. ते उघडे ठेवणं सुद्धा कठीण होत होतं. विराजने तिच्या कपाळावर चुंबन दिलं आणि तिला जवळ घेत हळूवार झुलवू लागला. तेवढ्यात फोन पुन्हा वाजला. वैदेहीने चिडून पुटपुटलं. हा फोन भिंतीवर आपटावा असं वाटतंय. पण त्याआधीच विराजने फोन उचलला. मोठ्या आवाजात म्हणाला. वैदेहीचा फोन. दुसऱ्या बाजूने सिद्धार्थचा संतापलेला आवाज आला. कोण आहेस तू? विराजचा थंड स्वर झाला. ज्याचा तू विचार करतोयस तोच. वैदेही कुठे आहे? विराजने शांतपणे उत्तर दिलं. इथेच. त्याने वैदेहीच्या केसांतून हात फिरवला. माझ्या मिठीत. तो मुद्दाम थांबला. जिथे तिला असायला हवं. वैदेहीने मांजरीसारखा त्याच्या हाताला गाल घासला. ती वर पाहते तर अनुजा आणि प्राजक्ता परत आलेल्या होत्या. दोघींच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू होतं. प्राजक्ताने तिला डोळा मारला. काय हवंय तुला सिद्धार्थ? वैदेहीने नशेतल्या आवाजात विचारलं. मला बोलायचं आहे. कशाबद्दल? ती चिडून म्हणाली. मी आठवडाभरापूर्वीच सगळं सांगितलंय. अनुजा मध्येच म्हणाली. आणि अजून त्रास दिलास तर मी तुझ्यावर कायदेशीर नोटीस पाठवेन. सिद्धार्थचा आवाज पुन्हा चढला. हा कोणता व्हिडिओ आहे? तू सूड घेतेस? माझ्या शत्रूसोबत? वैदेही खिदळली. हा तुझा शत्रू नाही. ती थोडी थांबली आणि हसली. आणि हो, आम्ही एकत्र आहोत. तू नशेत आहेस. सिद्धार्थ ओरडला. हो. ती जोरात हसली. खूप. आणि विराज मला घरी नेऊन झोपवणार आहे. विराज शांतपणे मध्ये बोलला. सिद्धार्थ, मी तुला आधीच स्पष्ट सांगितलं होतं. मी मागे हटणार नाही. तो वैदेहीकडे पाहत म्हणाला. मला ही मुलगी खूप आवडते. खूप जास्त. आणि या सगळ्या प्रकारानंतर मला आणखी स्पष्ट झालंय. आम्ही दोघं एकमेकांसोबत अगदी योग्य आहोत. प्राजक्ता हसू लागली. वैदेही खट्याळपणे फोनजवळ झुकली. आणि माहिती आहे? ती मंद हसली. त्याला काही औषधांची गरजही पडत नाही. विराजने मोठ्या डोळ्याने तिच्याकडे पाहिलं. वैदेही?
सिद्धार्थ दुसऱ्या बाजूने संतापला. वैदेही असतच म्हणाली, मी नशेत आहे. विराज मला घरी घेऊन जातोय. अनुजाने लगेच फोन कट केला. मग दोघांकडे बघत म्हणाली, ही नशेत आहे, पण तू तिला अजून चढवतोयस. हो, विराज निर्विकारपणे म्हणाला, कारण मला त्या माणसाचा तिटकारा आहे. तो वैदेहीकडे पाहत हलकसा हसला. कोण इतक्या सुंदर मुलीला कसं वाटू देऊ शकतं? तो पुटपुटला, किती सुंदर नाही? मग त्याने अनुजाकडे पाहिलं. माझ्या लीगल टीमला पुन्हा फोन कर. त्यांना सांग तू तयार आहेस. अनुजाने डोळे फिरवले. तुझी लीगल टीम स्वतःला खूप मोठं समजते. मग ती वैदेही जवळ आली. तू ठीक आहेस ना? वैदेहीने डोळे मिचकावत म्हटलं. तू माझी वकील आहेस. तू मला सोडून जाणार नाहीस ना? अनुजाने लगेच तिच्या खांद्यावर हात ठेवला. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. प्राजक्ता खुर्चीत बसत कुरकुरली. मला कॉफी पाहिजे. ती ग्लासकडे बघत म्हणाली, आपण जे पीत होतो ना ते खरंच विष आहे. मला ऑफिसला परत जायचंच नाही. वैदेहीने थोड्या हट्टी आवाजात म्हटलं. विराजने गंभीरपणे विचारलं, तू नाही गेलीस तर काही प्रॉब्लेम होणार आहे का? अनुजाने बेफिकीरपणे उत्तर दिलं, जर मी बॉससोबत झोपायला तयार झाले तर नाही. ती सहजपणे पुढे झुकली. टेबलावर ठेवलेला वैदेहीचा पुन्हा वाजणारा फोन उचलला आणि सरळ सायलेंटवर टाकला. विराजने भुवया उंचावत विचारलं, तू तुझ्या बॉसबरोबर आहेस? नाही, अनुजा शांतपणे म्हणाली. पण त्याला तसं हवंय. ती खांदे उडवत पुढे म्हणाली, मला पार्टनर बनवायची ऑफरसुद्धा दिली होती. मग वैदेहीकडे पाहत कपाळावर आठ्या आणल्या. या ड्रिंकमध्ये खरं बोलायला लावणारं काही टाकलं होतं का? वैदेही हलकीशी हसली. नाही, फक्त बोलणं सोपं होतं. विराजने अनुजाकडे पाहत विचारलं, तुला खरंच पार्टनर व्हायचंय? अनुजाने नाक मुरडलं. इतकंसुद्धा नाही. ती चिडलेल्या सुरात म्हणाली की 60 वर्षांच्या माणसाजवळ जावं लागेल. ती हसत म्हणाली, आणि काय माहिती तोही सिद्धार्थसारखाच निघाला तर? 3 तास काहीच नाही आणि मी छत मोजत बसायचा. अनुजा, वैदेही लाजून म्हणाली, मी तुला विश्वासात सांगितलं होतं. अनुजा मोठ्याने हसली. अगं तू नशेत सांगितलं होतंस. प्राजक्ताही हसू लागली. हो, ती मिश्किलपणे म्हणाली, लग्नानंतर काहीच ठीक नव्हतं असंही सांगितलं होतंस आणि त्याचं सगळं इतकं मेकॅनिकल वाटायचं. ती हात हलवत म्हणाली, जणू काही फक्त एक औपचारिकता पूर्ण करत होता. वैदेही वैतागून म्हणाली, बस करा तुम्ही दोघी. प्राजक्ताने चिडवत म्हटलं, आणि त्याला हे सगळं आवडायचंही नाही. विराज थोडा पुढे झुकला. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट धक्का होता. कोणताही माणूस असा असू शकत नाही. प्राजक्ता शांतपणे पुटपुटली, तो माणूसच नव्हता, काहीतरी विचित्र प्राणी होता. विराजची नजर पुन्हा वैदेहीवर स्थिरावली. तो गंभीर आवाजात म्हणाला, म्हणजे तू सांगतेस? तो शब्द जपून बोलत होता. तो तुला कधीच आनंदी ठेवू शकला नाही आणि तरीही दोष तुझाच काढत राहिला. वैदेही गप्प झाली. तिच्या चेहऱ्यावरची लाज आणि जुना अपमान स्पष्ट दिसत होता. प्राजक्ता हळू आवाजात म्हणाली, प्रॉब्लेम वैदेहीमध्ये नव्हता, त्याच्या विचारांत होता. अनुजा पुढे म्हणाली, आणि लग्नाआधीही तो सतत सगळं टाळत राहिला. अनुजा, वैदेही अचानक ओरडली. पुढच्या क्षणी विराज उठला आणि कोणतीही पूर्वसूचना न देता त्याने वैदेहीला अलगद खांद्यावर उचललं. अरे काय करतोयस? ती घाबरत म्हणाली. विराजने तिचा फोन खिशात ठेवला. प्राजक्ताकडे पाहत म्हणाला, प्राजक्ता, दार उघड. प्राजक्ताने लगेच तिची बॅग त्याच्या हातात दिली. विराजच्या आवाजात एक विचित्र ठामपणा होता. मला माझ्या मुलीला घरी घेऊन जायचं आहे. तो वैदेहीकडे पाहत हलकं हसला. तिला शुद्धीवर आणायचं आहे. त्याने तिच्या केसांवरून हात फिरवला. आणि तिला दाखवायचं आहे. तो थोडा थांबला की एखादी स्त्री किती महत्त्वाची असते हे जाणणारा माणूस तिची कशी काळजी घेतो. प्राजक्ता मोठ्याने हसू लागली. बाहेर रिपोर्टर्स उभे आहेत. ती दाराकडे बोट दाखवत म्हणाली, तू तिला असं घेऊन गेलास तर तमाशा होईल. होऊ दे. विराजने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं. मला त्याची पर्वा नाही. त्याने वैदेहीला घट्ट पकडलं. मला फक्त वैदेहीची काळजी आहे. वैदेही खाली उतरायचा प्रयत्न करत होती. लाजेने तिने त्याच्या पाठीवर चेहरा लपवला. काही मिनिटातच तो तिला बाहेर गाडीपर्यंत घेऊन गेला. रिपोर्टर्सचे प्रश्न, कॅमेऱ्यांचे फ्लॅश, सगळा गोंधळ सुरू होता. पण विराज पूर्णपणे निर्विकार होता. त्याने कारचं दार उघडलं, वैदेहीला अलगद बसवलं आणि स्वतःही तिच्या बाजूला येऊन बसला. बाहेर अजूनही प्रश्नांचा आवाज येत होता, पण त्याला त्याची काहीच पर्वा नव्हती. तू वेडा आहेस, वैदेही पुढे सरकत पुटपुटली. विराज हलकंसं हसला. कदाचित. त्याने तिची सीट बेल्ट लावत उत्तर दिलं. पण एक गोष्ट नक्की आहे. तो तिच्याकडे झुकला.
मी तुला सोडून जाणार नाही. आणि पुढच्या क्षणी त्याने अलगद तिच्या ओठांवर चुंबन दिलं. एका क्षणात वैदेही सगळं विसरली. तिची लाज, तिचा राग आणि काही वेळासाठी स्वतःलाही. व्हिडिओ व्हायरल होऊन एक आठवडा उलटल्यानंतर वैदेही एका उजळ, प्रशस्त आणि हवेशीर अपार्टमेंटच्या मधोमध उभी होती. तिच्यासोबत प्राजक्ता आणि अनुजाही होत्या. वैदेहीची नजर सतत घरभर फिरत होती. जणू ती प्रत्येक कोपरा आपल्या मनात साठवून ठेवू इच्छित होती. हे तर अगदी परफेक्ट आहे, ती हळू आवाजात म्हणाली. तिच्या आवाजात आश्चर्य आणि समाधान दोन्ही मिसळलं होतं. खरंच, अनुजानेही मान डोलावत म्हटलं. वैदेहीने एजंटकडे पाहिलं आणि हलकंसं हसत विचारलं, आणि हे भाड्याने आहे ना, विकत घेण्यासाठी नाही? एजंटने लगेच उत्तर दिलं, हो मॅडम, अगदी बरोबर, हे फक्त भाड्यानेच उपलब्ध आहे. वैदेहीने पुन्हा एकदा संपूर्ण घर निरखून पाहिलं. इतकं उजळ, सुरक्षित सोसायटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालकाला काही हरकत नव्हती जर ती एका खोलीला स्टुडिओ म्हणून वापरणार असेल. एजंटने स्पष्ट केलं, जोपर्यंत तुम्ही मोठे बदल करत नाही तोपर्यंत काही अडचण नाही. बाकी काही असेल तर सोसायटीची परवानगी घ्यावी लागेल. वैदेहीने लगेच दोन्ही मैत्रिणींकडे वळून विचारलं, मी हे अपार्टमेंट घ्यावं का? प्राजक्ता क्षणाचाही विलंब न लावता म्हणाली, नक्की. ती मिश्किलपणे पुढे म्हणाली, जोपर्यंत तुला कालसारखा प्रकार पुन्हा बघायचा नसेल तर. वैदेहीच्या डोक्यात लगेच कालचं दृश्य चमकलं. ती अचानक हॉलमध्ये आली होती आणि अमोल आणि त्याच्या बायकोला एकांतात पाहून अक्षरशः गोठली होती. तिच्या अंगावर नकळत काटा आला. तिने तो विचार पटकन मनाच्या खोल कप्प्यात ढकलून दिला. मी कधी शिफ्ट होऊ शकते? तिने लगेच विषय बदलत विचारलं. 24 तासांच्या आत, एजंट हसत म्हणाला. म्हणजे उद्याच? वैदेहीने आश्चर्याने विचारलं. हो मॅडम, एजंट पुन्हा हसला. वैदेही आनंदाने मैत्रिणीकडे वळली. मग मला आज दुपारीच सुट्टी घ्यावी लागेल, ती उत्साहाने म्हणाली. प्राजक्ता, मला नवीन बेड घ्यायचा आहे. काही प्रॉब्लेम नाही, प्राजक्ता लगेच म्हणाली. पण अनुजाच्या चेहऱ्यावर खटाळ हसू उमटलं. कदाचित, ती मुद्दाम थांबली. तू विराज परत येईपर्यंत थांबायला हवं. तोही तुझ्यासोबत बेड निवडेल. वैदेहीने डोळे फिरवले. तो माझा बेड आहे, ती मुद्दाम जोर देत म्हणाली. त्याचा नाही, तो रोज रात्री त्यावर झोपणार नाही. अनुजाने हसत तिला कोपर मारला. अगं खरंच, ती भुवया उंचावत म्हणाली. गेल्या आठवड्यात तू फक्त 3 रात्री अमोलच्या घरी झोपली आहेस. वैदेही लगेच एजंटकडे वळली आणि कुजबुजली. आपण ही चर्चा नंतर करू. एजंटने हसत कागद टेबलावर ठेवले. तुम्ही आरामात सगळं बघा, ॲग्रीमेंट नीट वाचा. पण वैदेहीचं लक्ष आता दुसरीकडेच हरवलं होतं. तिला पुन्हा कुठल्या तरी मीडिया ड्रामाचा धोका पत्करायचा नव्हता. गेल्या काही दिवसात सगळं हळूहळू शांत होत होतं. कारण ती आणि विराज सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसणं जवळजवळ बंदच झालं होतं. त्या दिवसानंतर ज्या दिवशी विराज तिला गॅलरीतून अक्षरशः उचलून घेऊन गेला होता, त्याने तिला स्वतःच्या घरीच ठेवून घेतलं होतं. त्यांचे जेवण, एकत्र घालवलेले क्षण, सगळं तिथेच होतं. बाहेर जाणं जवळजवळ बंद झालं होतं. पण मग शुक्रवारी रात्री विराजला एक महत्त्वाचा फोन आला आणि त्याला तातडीने शहराबाहेर जावं लागलं. जाण्यापूर्वी त्याने वैदेहीला सांगितलं होतं की तू माझ्या घरीच राहा. पण त्याच्याशिवाय तिथे राहणं तिला विचित्र आणि अस्वस्थ वाटत होतं. म्हणून ती परत अमोलच्या घरी आली. जरी विराजला हे अजिबात आवडलं नव्हतं, तो तिला सुरक्षित ठेवू इच्छित होता. त्याला पूर्ण खात्री होती. सिद्धार्थ फक्त म्हणून मागे हटला होता कारण वैदेही विराजच्या घरी होती. पण वैदेहीला वाटत होतं खरी गोष्ट काही वेगळीच आहे. त्यांनी सिद्धार्थला इतकं लाजवलं होतं की तो स्वतःहून शांत झाला होता. सिद्धार्थ नेहमीच स्वतःच्या अहंकारात जगणारा माणूस होता आणि जेव्हा जेव्हा त्याला पराभव सहन करावा लागायचा, तो मागे हटायचा. सिद्धार्थाची ती सवय वैदेहीला चांगलीच आठवत होती. जेव्हा जेव्हा तो हरायचा, तो पूर्णपणे शांत व्हायचा. एकदा तर तिने त्याला बुद्धिबळात हरवलं होतं आणि त्याने सलग 2 दिवस तिच्याशी एक शब्दही बोलला नव्हता. शेवटी वैदेहीलाच त्याची समजूत काढावी लागली होती आणि त्यानंतर तिने पुन्हा कधीच त्याला हरवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यावेळी तिला वाटलं होतं ती नातं वाचवत आहे. पण आता तिला समजायला लागलं होतं की ती फक्त प्रेमाच्या नावाखाली स्वतःलाच हरवत होती. स्वतःची सतत तडजोड करत होती आणि हे ती पुन्हा कधीच करणार नव्हती. वैदेहीला माहीत होतं विराजला कदाचित अजिबात आवडणार नाही की ती त्याच्या मनाविरुद्ध निर्णय घेत आहे. पण याचा अर्थ असा नव्हता की ती त्याच्या प्रत्येक गोष्टीला मान डोलावणार. ते दोघं अजून फक्त काही आठवड्यांपासूनच एकमेकांना ओळखत होते आणि तिच्या मते इतक्या लवकर एखाद्याच्या घरी, तो नसताना इतका वेळ राहणं ही फार मोठी घाई होती. तिला या नात्याचा वेग जाणवत होता.
सगळं खूपच वेगाने पुढे जात होतं आणि वैदेही इतकी भोळी नव्हती की ते कायमचं असणार असं गृहीत धरावं. विराजने त्याच्या आयुष्यात अनेक स्त्रियांशी संबंध ठेवले होते, पण त्यापैकी कोणासोबतही त्याने लग्न किंवा मुलांचा विचार केला नव्हता. म्हणूनच वैदेहीला कुठेतरी असंच वाटत होतं की कदाचित हेही फक्त काही काळाचं आकर्षण असेल, एक टप्पा जो कधीतरी संपेल. जरी प्रत्येक दिवसागणित तिच्या भावना अधिक खोल होत चालल्या होत्या, तरीही तिला आतून माहीत होतं एक दिवस असाही येईल जेव्हा हे नातंसुद्धा बाकी नात्यांसारखंच संपेल. असं नातं तिने याआधी कधी अनुभवलं नव्हतं. ती याआधी रिलेशनशिपमध्ये होती, पण सिद्धार्थसोबतचं तिचं नातं पूर्णपणे वेगळं होतं. 3 वर्ष त्यांनी स्वतःला फक्त भावनिक जवळिकीपुरतंच मर्यादित ठेवलं होतं. लग्नाच्या आधी त्यांनी कोणतीही मर्यादा ओलांडली नव्हती. सिद्धार्थला याचा अभिमान होता की वैदेही त्याच्या आधी कोणत्याही पुरुषासोबत नव्हती. त्याने वचन दिलं होतं की तो तिच्या शुद्धतेचा आदर करेल, योग्य वेळ येईपर्यंत थांबेल. पण वैदेहीने त्याला कधी सांगितलंच नव्हतं की त्या आधीच्या नात्यांमध्ये ती किती पुढे गेली होती. तिने जवळिकीचे अनेक टप्पे अनुभवले होते, पण ते सगळं तिने स्वतःच्या मनातच बंद ठेवलं होतं. आणि खरं म्हणजे सिद्धार्थलाही कधी यात रस नव्हता. तिचं भूतकाळातलं आयुष्य काय होतं हे जाणून घेण्यात त्याला काहीच स्वारस्य नव्हतं. त्यावेळी तिला ते खूप सुंदर वाटलं होतं, जणू तो तिच्या भूतकाळावर न्याय करत होता. पण आता तिला समजू लागलं होतं, ते प्रेम नव्हतं. ती एक विचित्र मालकीची भावना होती, एक अस्वस्थ करणारी मत्सर भावना. सिद्धार्थला हे हवं होतं की तिच्या आयुष्यात तिला स्पर्श करणारा तो एकटाच पुरुष असावा. आणि आता वैदेहीच्या मनात पहिल्यांदाच एक शंका डोकावू लागली होती. कदाचित सिद्धार्थने तिला दुर्लक्षित करायला सुरुवात केली, कारण ती आता त्याच्यासाठी स्पेशल राहिली नव्हती. लग्नापूर्वी थांबायची अट त्याने स्वतः ठेवली होती, पण आता वैदेहीला वाटू लागलं होतं की कदाचित त्या काळातही तो दुसरा कुणासोबत असेल. तिला अचानक जाणवलं ती एका संथ सावकाश चालणाऱ्या नात्यातून बाहेर पडली होती आणि आता एका अशा नात्यात होती जे वादळासारख्या वेगाने पुढे जात होतं. जरी विराजसोबतची शारीरिक जवळीक तिच्या कल्पनेपलीकडची सुंदर होती, तरीही ती त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नव्हती, जसा कधी काळी तिने तिच्या माझ्या नवऱ्यावर ठेवला होता. आणि तिला आतून कळत होतं सिद्धार्थच्या बेवफाईची शिक्षा विराजला मिळतेय, कारण ती अजूनही स्वतःला पूर्ण विश्वासाने या नात्यात झोकून देऊ शकत नव्हती. तरीही ती विराजच्या प्रत्येक शब्दाकडे शांतपणे लक्ष देऊन ऐकत होती. वैदेही विराजचा प्रत्येक शब्द शांतपणे ऐकत होती, विशेषतः त्याच्या भूतकाळातील नात्यांबद्दल. तिला मनापासून वाटत होतं की तिने त्याच्यावर विश्वास ठेवावा की तो तिला कधीच धोका देणार नाही. पण ते तिच्यासाठी इतकं सोपं नव्हतं. काल रात्रीच ती स्वतः इतकी अस्वस्थ झाली होती की विराजबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तिने अक्षरशः सगळीकडे शोधायला सुरुवात केली होती. इंटरनेट, जुने इंटरव्ह्यू, सोशल मीडिया, जिथे शक्य होतं तिथे. पण तिला काहीच सापडलं नाही. आणि मग स्वतःच्या त्या वागण्याचीच तिला लाज वाटली, जणू ती नकळत संशय घेऊ लागली होती. मध्यरात्री विराजचा मेसेज आला होता, पण तिने मुद्दाम उत्तर दिलं नव्हतं, कारण तिला भीती वाटत होती की तिचा आवाज तिच्या मनातली बेचैनी उघड करून टाकेल. आणि आता या नवीन अपार्टमेंटमध्ये उभी असताना तिला अचानक जाणवलं, तिने त्याला हेही सांगितलं नव्हतं की आज ती नवीन घर बघायला आली आहे. सकाळी त्याच्या मेसेजला तिने फक्त एक हसऱ्या चेहऱ्याचा इमोजी पाठवला होता, पण त्यानंतर त्याच्याकडून कोणतंच उत्तर आलं नव्हतं. दोन्ही शहरांमध्ये वेळेचा मोठा फरक होता. कदाचित तो कामात व्यस्त असेल, किंवा झोपला असेल, किंवा कदाचित तोही तसाच विचार करत असेल जसं ती स्वतः विचार करत होती. हा विचार मनात येताच तिच्या छातीत एक विचित्र कळ उठले. तिला अचानक जाणवलं हे किती अन्यायकारक आहे. ती स्वतः मुद्दाम अंतर ठेवत होती, स्वतःभोवती भिंती उभारत होती. पण जर विराजनेही तसंच केलं तर तिला वाईट वाटत होतं. तिने हलके चोट दाबून घेतले. तेवढ्यात अनुजाने कागदपत्र तिच्यासमोर सरकवली. वैदेहीने जास्त विचार न करता सरळ सही करून टाकली. प्राजक्ताने लगेच आनंदाने म्हणाली, नवीन सुरुवातीसाठी. वैदेहीने एक खोल श्वास घेतला आणि हलकंसं हसत म्हणाली, आता. ती दोघीकडे पाहत म्हणाली, शॉपिंगची वेळ झाली. यानंतर दुसरीकडे विराज मेहताने समोर बसलेल्या त्या महिलेकडे बारकाईने पाहिलं. कपाळाच्या बाजूला हात फिरवत तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला, मीरा, मला खरंच तुमचं म्हणणं समजत नाहीये. ती बिनधास्तपणे खुर्चीत रेलून बसली आणि म्हणाली, मला सगळ्यात उत्तम इंटेरियर हवं आहे विराज. विराजने गंभीरपणे उत्तर दिलं, आणि आम्ही जे डिझाईन केलंय ते सगळ्यात उत्तमच आहे. तुम्ही स्वतः निवडलेल्या खिडक्या आणि फिटिंग्स उत्कृष्ट दर्जाच्या आहेत.
त्या व्हॉइस कंट्रोलवर चालतात, वीज वाचवतात आणि भूकंपनिरोधक निकषांनुसार तयार करण्यात आले आहेत. अगदी जसं तुम्ही मागितलं होतं. तो क्षणभर थांबला आणि तिच्याकडे पाहत पुढे म्हणाला, मग आता अचानक सगळं बदलायचं कारण काय? ती महिला ओठ सावत थोड्या नाराजीने म्हणाली, मला काळ्या फ्रेम्स हव्या होत्या. विराजने ताबडतोब नकारार्थी मान हलवली. नाही, तुम्ही पांढऱ्या फ्रेम्सच ऑर्डर केल्या होत्या. आणि तुम्हाला आठवत असेल तर आपण 4 वेळा ही गोष्ट कन्फर्म केली होती. या डिझाईनसोबत काळ्या फ्रेम्स अजिबात चांगल्या दिसणार नाहीत. ती हट्टीपणे म्हणाली, पण आता मला काळ्याच हव्या आहेत. विराजने खोल श्वास घेतला. तुम्ही पांढऱ्या मागवल्या, आम्ही पांढऱ्याच आणल्या. आणि त्या तुमच्या अपार्टमेंटमध्ये बसवल्याही आहेत. आता तुम्हाला सगळं काढून पुन्हा बदलायचं आहे? ती कोणतीही लाज न बाळगता म्हणाली, हो. आणि त्याचे पैसेही मी देणार नाही. हे ऐकताच विराजने तिचा हात स्वतःपासून अलगद दूर केला आणि थंड, स्पष्ट आवाजात म्हणाला, हे शक्य नाही. तो पुढे म्हणाला, फक्त सामानाची किंमतच जवळपास 1 करोड आहे. मी सप्लायरशी बोलून पाहू शकतो की एक्सचेंज शक्य आहे का नाही. पण बहुतेक खिडक्या खास ऑर्डरवर तयार झालेल्या आहेत. त्या काढून पुन्हा बसवण्याचा खर्च वेगळा असेल. ती अचानक थोडी पुढे झुकली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटलं. ती हलकेच त्याच्या छातीवर हात ठेवत म्हणाली, मला खात्री आहे आपण या गोष्टीवर दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने तोडगा काढू शकतो. विराज लगेच एक पाऊल मागे सरकला. त्याने हात पुढे करत तिला थांबवलं. थांबा मिस मीरा. त्याचा आवाज आता अधिक कठोर झाला होता. तुम्ही नक्की काय सुचवत आहात हे मला माहीत नाही. पण एक गोष्ट स्पष्ट सांगतो, कामाच्या बदल्यात अशा प्रकारचे संबंध मी कधीच स्वीकारले नाहीत आणि पुढेही कधी स्वीकारणार नाही. तो तिच्या डोळ्यात डोळे घालत म्हणाला, जर तुम्हाला खरंच या टप्प्यावर येऊन डिझाईन बदलायचं असेल तर त्याची किंमत द्यावी लागेल. मी फक्त पैशांमध्ये व्यवहार करतो. ती रागाने पाय आपटत उभी राहिली. मी नेहमी मला हवी ती गोष्ट मिळवते. विराजनेही तिच्याच ठाम स्वरात उत्तर दिलं. आणि मीही. तो खुर्चीतून उठत पुढे म्हणाला, जर तुम्हाला आमच्या कामाबद्दल तक्रार असेल तर आपण आत्ताच करार संपवू शकतो. तुम्ही केलेलं पेमेंट आम्ही नियमांनुसार ठेवू आणि उरलेलं काम तुम्ही दुसऱ्या कंपनीकडून करून घेऊ शकता. क्षणभर थांबून तो शांत पण आत्मविश्वासाने म्हणाला, माझ्यासोबत काम केलं तर तुम्हाला फक्त सर्वोत्तम दर्जाचं काम मिळेल. पण नियम मोडले जाणार नाहीत. नाहीतर दुसऱ्या कुणाला बोलवा. ती अचानक त्याच्या अगदी जवळ आली. आवाज नरम करत ती हळूच म्हणाली, मला तुमचं काम नको आहे मिस्टर विराज. मला तुम्ही हवे आहात. विराजने तिच्याकडे निर्विकार नजरेने पाहिलं आणि स्पष्ट शब्दात नकार दिला. जर तुम्हाला घराचं काम पूर्ण करून घ्यायचं असेल तर मी काम सुरू ठेवेन. पण जर विषय काही वेगळाच असेल तर मी त्यासाठी अजिबात उपलब्ध नाही. ती हलकसं हसली. मी तुमचे व्हिडिओ पाहिले आहेत. त्या मुलीसोबत तुम्ही जे दाखवलं होतं ते सगळं मला स्वतः अनुभवायचं आहे. क्षणात विराजच्या चेहऱ्यावरचा कडकपणा वाढला. त्याचा आवाज आता थंड आणि ठाम झाला होता. मी तिला जो भाव दिला होता तो फक्त तिच्यासाठीच होता, दुसऱ्या कुणासाठी नाही. आणि त्या नात्याचा मी कधीही अपमान करणार नाही. इतकं बोलून त्याने आपल्या असिस्टंटकडे वळत इशारा केला. प्लीज लीगल टीमला बोलवा. करार रद्द करण्याच्या अटी, जबाबदारा आणि त्यांनी आधीच साईन केलेले सर्व डॉक्युमेंट्स पुन्हा एकदा यांना समजावून सांगा. असिस्टंटने मान हलवली. येस सर. मीरा संतापाने ओरडली. विराज मेहता, तुम्ही मला असा नकार देऊच शकत नाही. विराजने हात वर करत तिला मध्येच थांबवलं. बस करा मिस मीरा. मला तुमच्या बोलण्यात काहीच रस नाही. मी इथे कामासाठी आलो आहे. तो पुढे म्हणाला, तुम्ही शुक्रवारी फोन करून सांगितलं होतं की आम्ही सगळं चुकीचं बसवलं आहे. आम्ही प्रत्येक गोष्ट पुन्हा तपासली आणि सगळं अगदी व्यवस्थित आहे. त्याचा आवाज आणखी कठोर झाला. लक्षात ठेवा, ही इमारत सतत निगराणीखाली आहे. प्रत्येक ठिकाणी कॅमेरे आहेत आणि 24 तास रेकॉर्डिंग सुरू असतं. ती तिरस्काराने म्हणाली, मी तुला कोर्टात खेचेन. विराजने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं. आणि मी तुमच्यावर छळवणूक आणि करार तोडल्याचं केस दाखल करेन. तो थंडपणे पुढे म्हणाला, मी इथे आलो तेव्हा तुम्ही मला अयोग्य प्रस्ताव दिलात. मी वारंवार थांबायला सांगूनही तुम्ही थांबलात नाही. तुम्ही मला हॉटेलमध्ये भेटायला सांगितलं, फक्त या मोठ्या रकमेतून सुटका मिळवण्यासाठी. तो तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, शेवटच्यांदा सांगतोय, मी फक्त पैशांमध्ये व्यवहार करतो. मान्य असेल तर ठीक, नाहीतर सोडून द्या. मीरा उपरोधिक हसत म्हणाली, ती दिसायलाही काही खास नाही. वैदेही जोशी, तिच्यापेक्षा तुम्हाला कितीतरी चांगली मुलगी मिळू शकते. तिच्याच नवऱ्याने तिला इतकी नीरस समजलं की तिच्या बहिणीसोबत संबंध ठेवले. विराज बाहेरून शांत दिसत होता पण आतून त्याचा संताप उफाळून येत होता. तो तिच्या थोडा जवळ जात गंभीर आवाजात म्हणाला, सिद्धार्थ कुलकर्णीने तुला इथे पाठवलं आहे का? ती मुद्दाम निष्पाप चेहरा करत स्वतःची नखं पाहू लागली.
तुम्ही काय बोलताय हेच मला समजत नाही आहे. विराज, मला तर नेहमीपासून तुम्हीच आवडत होता. विराजच्या नजरा अधिक तीक्ष्ण झाल्या. याआधी तू इतका हट्ट कधीच केला नव्हतास आणि मला इथे बोलवण्यासाठी तुझ्या पद्धतीने आग्रह धरलास. त्यावरून स्पष्ट दिसतंय की कुणीतरी मला शहरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. तो आणखी जवळ येत म्हणाला, किती पैसे देतोय तो तुला? मीरा काही बोलण्याआधीच तो पुन्हा म्हणाला, ऐक मीरा, जर तुला खिडक्या बदलायच्या असतील तर 1.5 लाख रुपये द्यावे लागतील आणि माझा प्रवास, हॉटेल आणि वेळेचा खर्चसुद्धा तुलाच उचलावा लागेल. तो कठोर आवाजात पुढे म्हणाला, कारण तू मला माझ्या इतर कामातून बाजूला काढून इथे बोलावलं आहेस आणि जर मला कळालं की हे सगळं शेखर कुलकर्णी किंवा सिद्धार्थ कुलकर्णीच्या सांगण्यावरून चाललंय तर मी दोघांनाही थेट फोन करेन. मीरा हसत म्हणाली, वा, मी तर घाबरलेच. विराजचा आवाज बर्फासारखा थंड झाला. पहिला फोन माझ्या जवळच्या मित्राला जाईल, सेठ कॉड लाईलला. माहिती आहे का तुला तो कोण आहे? त्या क्षणी मीराच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. विराज थंड आवाजात पुढे म्हणाला, तो त्या प्रोडक्शन हाऊसचा प्रमुख आहे जिथे तुझा चित्रपट बनतोय. फक्त इतकंच पुरेसं असेल. कोर्टात मी तुझा व्हिडिओ दाखवेन जिथे तू 1.5 लाख रुपये वाचवण्यासाठी स्वतःचं शरीर वापरून सौदा करण्याचा प्रयत्न करतेस. तो तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, तुला खरंच वाटतं ते तुला त्यांच्या चित्रपटात ठेवतील? तू 3 चित्रपटांच्या करारात आहेस ना? शिवाय मुलांसाठी बनणाऱ्या मालिकेत सुद्धा काम करतेस. मला नाही वाटत अशा प्रकारची वागणूक करणाऱ्या स्त्रीला कुणी ठेवायला तयार होईल. मीरा घाबरत म्हणाली, तुम्ही असं करू शकत नाही. विराजच्या ओठांवर थंड हसू उमटलं. दुसरा फोन समीरला जाईल. ती गोंधळून म्हणाली, तो कोण? विराजने पापणीही न लावता उत्तर दिलं, जगातला सर्वोत्तम वकील आणि माझा पार्टनर. त्याचा आवाज आता अधिक कठोर झाला होता. मी तुझ्यावर करार तोडल्याचा केस टाकेन. कोर्टाच्या फेऱ्यांमध्ये तुला इतकं अडकवेन की फक्त हे घर नाही तर तुझ्या मेहनतीने कमावलेली प्रत्येक गोष्ट तू गमावशील. तो स्पष्टपणे म्हणाला, मी कधीही तडजोड करत नाही. क्षणभर थांबून त्याने पुन्हा विचारलं, शेवटच्यांदा विचारतोय, हे सगळं शेखर कुलकर्णी किंवा सिद्धार्थ कुलकर्णीने तुला करायला सांगितलं होतं का? मीरा घाबरली. राग आणि भीती दोन्ही तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. सिद्धार्थ कुलकर्णी. मी आधी त्याचा स्वस्त करार स्वीकारला होता, पण लोक म्हणाले त्याचं काम नीट नसतं, म्हणून मी तुला निवडलं. ती हळू आवाजात पुढे म्हणाली, त्याच्याकडे एक व्हिडिओ आहे जो कधीच बाहेर आला नाही. तो मला धमकावत होता. म्हणाला, जर मी तुला या शहरात कामात गुंतवून ठेवलं नाही तर तो व्हिडिओ मीडियाला देईल. ती थोडी थांबली आणि तो म्हणाला, तू इथे गोंधळ घालत आहेस कारण तू त्याच्या सुनेला डेट करतोयस. ती तुला फक्त हट्ट म्हणून भेटते. विराजच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. ती माझ्यासोबत आहे कारण तिने योग्य निवड केली आहे. तो कठोर आवाजात म्हणाला, आणि जगाला आधीच माहिती आहे तू काय केलं आहेस मीरा. मग तो आपल्या असिस्टंटकडे वळला. ताबडतोब सिक्युरिटीशी संपर्क साधा. वैदेहीची तब्येत आणि सुरक्षितता तपासा. त्याचा आवाज चिंतेने भरला होता. हे दोघं मूर्ख मला मुद्दाम इथे अडकवून माझं लक्ष विचलित करत आहेत. मला खात्री आहे कुणीतरी तिला इजा पोहोचवायची प्रयत्न करत असेल. तो पुन्हा मीराकडे वळला. तुझ्यासाठी प्रार्थना कर की तुझ्या या कृत्यामुळे त्या निष्पाप मुलीला काही झालेलं नसावं. त्याचा आवाज भयावहपणे शांत झाला. नाहीतर आत्तापर्यंत तू जे पाहिलं आहेस ते काहीच नाही. मी तुझी संपूर्ण दुनिया हादरवून टाकेन. इतकं बोलून तो मागे न वळता तिथून निघून गेला. त्याच्या कानावर मीराच्या माफ्या आणि घाबरलेल्या हाका पडत होत्या. पण त्याच्या मनात फक्त एकच विचार होता, वैदेही. त्याला शक्य तितक्या लवकर तिच्यापर्यंत पोहोचायचं होतं आणि अजूनही तिने फोन उचलला नव्हता. ही गोष्ट त्याला अधिकच अस्वस्थ करत होती. वैदेहीने आपल्या बेडवर नवीन चादर अंथरली आणि आनंदाने हसली. खरंच खूप सुंदर दिसतंय. अमोल हसत म्हणाला, मी आधीच सांगितलं होतं. वैदेहीने वाकून त्याच्या गालावर हलकंसं चुंबन दिलं. तू जगातला सगळ्यात बेस्ट इंटेरियर डिझायनर आहे आणि तू माझा भाऊ आहेस याचा मला खूप आनंद आहे. अमोल हसला. हो, ते तर आहेच. त्याने खोलीकडे नजर टाकली. खरंच ही जागा खूप छान आहे. वैदेहीने मान डोलावली. हो, मला ही खोली खूप आवडली. इथे मला खूप शांत वाटतंय. अमोल म्हणाला, आणि तुला ही जागा खूप योग्य किमतीत मिळाली. वैदेही हलकंसं हसली. हो, मला अजूनही विश्वास बसत नाही. सगळं इतक्या पटकन झालं. मग अमोलने विचारलं, विराजशी बोलणं झालं का? वैदेहीने खांदे उडवले. त्याने रविवारी रात्री फोन केला होता. मग मी कॉलेजमधून मेसेज पाठवला. त्याने सांगितलं होतं की तो आज मुंबईहून परत येतोय, पण काही कराराच्या गोष्टी अडकल्या आहेत. अमोलने काळजीने विचारलं, म्हणजे तुम्ही नीट बोललातच नाही? वैदेहीने नजर चुकवत उत्तर दिलं, नाही. अमोल तिच्या शेजारी बसला.
तिचा हात हलकेच पकडत तो नरम आवाजात म्हणाला, वैदेही, काय झालं? स्वयंपाकघरातून अनुजा आणि प्राजक्ताचे आवाज येत होते. त्या भांड्यांच्या जागेवरून वाद घालत होत्या. अमोल हसत म्हणाला, त्या दोघी स्वयंपाकघर सांभाळू शकतात. तू माझ्याशी बोल. वैदेहीने एक खोल श्वास घेतला. रविवारी रात्री माझ्याकडून एक चूक झाली. काय केलंस? ती हळू आवाजात म्हणाली. मी विराजबद्दल शोध घेतला. तो कोण्या दुसऱ्यासोबत तर नाही ना हे पाहण्यासाठी. अमोल आश्चर्याने म्हणाला, का? वैदेहीने नजर खाली केली. त्याने सांगितलं होतं त्याचं शेवटचं रिलेशन एका अभिनेत्रीशी होतं जी याच शहरात राहते. ती गोंधळलेल्या आवाजात पुढे म्हणाली, आम्ही नुकतंच डेटिंग सुरू केलंय आणि मी अजूनही सिद्धार्थसोबतच्या नात्याचा विचार करते. तुला माहिती आहे लग्नाआधी आमच्यात कधीच तसं काही झालं नव्हतं. ती थोडी थांबली. आणि आता मला वाटतंय कदाचित त्या काळात तो कुणा दुसऱ्यासोबत असेल. अमोल हलकंसं हसला. तू नेहमी माझ्याशी सगळं बोलतेस. पुढे सांग. वैदेही थोडी लाजत म्हणाली. विराजची जवळीक खूप जास्त आहे. तो सतत माझ्या आसपास राहू इच्छितो. मग मी विचार करू लागले तो पूर्ण दिवस माझ्याशिवाय कसा राहत असेल. ती हळू आवाजात म्हणाली. विशेषतः अशा शहरात जिथे सुंदर मुलींची काही कमी नाही. अमोलने सरळ प्रश्न विचारला. तुला असं वाटतंय का? कारण सिद्धार्थने तुला फसवलं म्हणून विराजही तसंच करेल? वैदेहीने ओठ चावत उत्तर दिलं. आम्ही अजून कुठली वचनं दिलेली नाहीत. त्यामुळे जर तो कुणा दुसऱ्यासोबत असेल तर त्याला फसवणूकही म्हणता येणार नाही. अमोल हलकेच हसला. पण त्याने तुला स्वतःची मुलगी म्हणजे माझी मुलगी असं म्हटलं आहे ना? वैदेहीने हळूच मान डोलावली. हो. अमोल हसत म्हणाला. मग उत्तर समोरच आहे. वैदेही चिंतेने म्हणाली, मी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसलं. मला स्वतःबद्दल वाईट वाटतंय. मला वाटतं माझ्या भूतकाळामुळे या नात्यावरही परिणाम होतोय. अमोलने तिचा हात दाबत शांतपणे म्हटलं. विराज समजूतदार माणूस आहे. तो तुझी परिस्थिती समजून घेईल. वैदेहीने सावकाश विचारलं. तुला वाटतं सिद्धार्थने सुरुवातीपासूनच मला फसवलं? अमोल हळू आवाजात म्हणाला. मला माहीत नाही. तो गंभीर झाला. मी कधीच विचार केला नव्हता की तो असं करू शकतो. तो नेहमी साधा सरळ वाटायचा. पण आता जे समोर आलंय ते पूर्णपणे वेगळं आहे. वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली. विराज विराज यापेक्षा कितीतरी चांगल्या मुलीचा हकदार आहे. माझ्यासारख्या मुलीचा नाही, जी त्याच्यावर संशय घेते. हे बोलताच तिने पटकन डोळे पुसले. अमोलने लगेच तिचं बोलणं तोडलं. विराजला पूर्ण हक्क आहे की त्याच्या आयुष्यात अशी मुलगी असावी जी त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलेल. तिला कशाची भीती वाटते, का वाटते हे सांगेल. तो हलकंसं असं तिच्या खांद्याला खांदा लावत म्हणाला. वैदेही, तू काही साधी मुलगी नाहीस. आणि मी हे फक्त तू माझी बहीण आहेस म्हणून नाही सांगत. उलट तू माझी बहीण आहेस म्हणून कुणासाठीही सर्वोत्तम निवड आहेस. तो हसत म्हणाला. तुला कल्पना आहे का सिद्धार्थ आणि ईशाच्या प्रकरणानंतर किती मुलांनी तुझा नंबर मागितला होता? वैदेहीने कपाळावर आठे आणल्या. हे खूप विचित्र नाही का? अमोल हसला. खूपच विचित्र होतं. मी तेव्हा परदेशात काम करत होतो आणि माझे 4 मित्र माझ्या मागे लागले होते. तुझ्या बहिणीशी आमची ओळख करून दे म्हणून. तो मिश्किलपणे हसला. पण मला आनंद आहे की तू अशा माणसासोबत आहेस ज्याला मी लहानपणापासून ओळखतो. वैदेही हलकंसं हसले. तुला वाटतं मला विराजशी बोलायला हवं होतं? अमोलचा चेहरा गंभीर झाला. नक्कीच बोलायला हवं होतं. तो ठामपणे म्हणाला. तो तुझी काळजी करतो वैदेही. आणि तो असा माणूस नाही जो गोष्टी लपवेल किंवा मागून काही करेल. जर त्याला कुणा दुसऱ्यासोबत राहायचं असतं तर त्याने सरळ सांगितलं असतं. वैदेही थोडी संकोचात म्हणाली. आणखी एक गोष्ट आहे. काय? ती हळू आवाजात म्हणाली. मला वाटतं मी त्याच्यासाठी खूप पटकन भावनिक होत चालले आहे. ती पुढे म्हणाली. रविवारी आईचा फोन आला होता. ती म्हणत होती ईशा माझ्या या नव्या नात्याला फक्त वेळ घालवणं समजते. ती हलकासा श्वास सोडत म्हणाली. पण मला तसं वाटत नाही. नातं फक्त वेळ घालवण्यासाठी असतं म्हणजे नेमकं काय? हेच मला कळत नाही. पण मला मस्तर होतोय. भीतीही वाटते आणि मी खूप वेगाने त्याच्या जवळ जात आहे. ती शांतपणे म्हणाली. म्हणून मी विचार केला. थोडं अंतर ठेवलं तर कदाचित माझे विचार स्पष्ट होतील. अमोलने विचारलं. मग झालं का तसं? वैदेहीने मान हलवली. नाही. मी त्याला इतकं मिस करते की मनात दुखायला लागतं. अमोलने मऊ आवाजात विचारलं. मी एक प्रश्न विचारू? ती हसली. तू काहीही विचारू शकतोस. आपल्यात कधीच काही लपलेलं नसतं. ती हसत म्हणाली. आणि रविवारी सकाळी तू मला ज्या अवस्थेत पाहिलंस तेही तुला आठवतंय ना? अमोलने तिला हलकासा ठोसा मारला. खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे ती. ती हसली. ठीक आहे, विचार.
अमोल गंभीर होत म्हणाला. 8 वर्षांपूर्वी जेव्हा तू सिद्धार्थसोबत रिलेशनशिपमध्ये आली होतीस, तेव्हाही तुला असंच वाटायचं का? वैदेही काही क्षण शांत राहिली. मग ती हळू आवाजात म्हणाली, सिद्धार्थसोबत असताना मला एखाद्या राजकुमारीसारखं वाटायचं. ती आठवणीत हरवत पुढे म्हणाली, जणू त्याने मला एखाद्या उंच जागेवर बसवलं होतं. मी खूप नाजूक, खूप मौल्यवान असल्यासारखं वाटायचं. तो मला तसंच जाणवून द्यायचा. तिचा आवाज अचानक मंद झाला. अगदी त्या दिवसापर्यंत, ज्या दिवशी त्याने मला घटस्फोटाच्या कागदांवर सही करायला सांगितलं. अमोलने अलगद विचारलं, आणि विराजसोबत? वैदेहीच्या ओठांवर आपोआप हसू उमटलं. असं वाटतं जर मी कुठल्या उंच जागेवर होते तर त्याने मला तिथून खाली आणलं. ती हसत म्हणाली, पण खाली पाडण्यासाठी नाही, तर माझा हात धरून जमिनीवर उभं करण्यासाठी. तिच्या चेहऱ्यावरचं हसू अधिक खुललं. तो माझ्यासोबत आयुष्याच्या सगळ्या गोंधळात धावत असतो. मी इतकी हसते की कधी कधी श्वास घ्यायलाही त्रास होतो. मला त्याला बस, आता थांब म्हणावं लागतं. ती हळू आवाजात म्हणाली, तो मला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतो आणि त्याचा मला अभिमान वाटतो. क्षणभर थांबून ती म्हणाली, पण त्याचवेळी तो माझी खूप काळजीही घेतो. आणि त्याच्यासोबत मला सिद्धार्थपेक्षा कितीतरी जास्त सुरक्षित वाटतं. अमोलने तिच्याकडे खोल नजरेने पाहिलं. वैदेही, मला वाटतं तुझ्या मनाला एका नव्या सुरुवातीची गरज होती आणि विराज तुला ती देतोय. तो शांतपणे म्हणाला, तो सिद्धार्थसारखा नाही. तो तुला तसं दुखावणार नाही. अमोल पुढे म्हणाला, मी असं म्हणत नाही की तो तुला कधीच दुखावणार नाही, कारण भविष्य कुणालाच माहिती नसतं. पण तू त्याच्याशी प्रामाणिकपणे बोललीस, त्याला तुझ्या भावना सांगितल्यास, तो नक्की समजून घेईल. तो हलकासा हसला. त्याच्याशी बोल. तुला काय वाटतंय आणि का वाटतं हे सगळं सांग. तो नक्की ऐकेल. वैदेहीने उठून अमोलला घट्ट मिठी मारली. मी खूप नशीबवान आहे. तू माझा भाऊ आहेस. ती हळू आवाजात म्हणाली, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अमोलनेही तिला मिठी मारली. मलाही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तो उठत म्हणाला, चल, त्या मुलींनी अजून किचन नीट लावलंय की नाही ते बघू. मला भूक लागली आहे. वैदेही हसली. मलाही. ती त्याच्या मागे खोलीतून बाहेर पडली. पण जाता जाता तिची नजर टेबलवर चार्जिंगला ठेवलेल्या फोनवर गेली. तिने मनाशी ठरवलं, सगळेजण गेल्यावरती विराजला फोन करणार होती आणि त्याला सगळं खरं सांगणार होती. फक्त एकच भीती होती, कुठे तो तिला सोडून तर जाणार नाही ना. नवीन घरात एकटी असताना वैदेहीला थोडंसं विचित्र वाटत होतं. ती बेडवर पडून छताकडे पाहत होती आणि विचार करत होती, या क्षणी विराज काय करत असेल. जसं तिच्या मनात त्याचा विचार आला, तिचा फोन वाजला. ती घाबरत फोनकडे पाहू लागली. 5वी रिंग वाजेपर्यंत तिने फोन उचलला. हॅलो. दुसऱ्या बाजूने विराजचा ओळखीचा, शांत आणि उबदार आवाज ऐकू आला. हॅलो वैदेही, तू झोपली होतीस का? मी तुला उठवलं तर नाही ना? वैदेही हळू आवाजात म्हणाली, नाही, मी फक्त अशीच पडून होते. तिच्या शब्दांच्या मागे दडलेलं खरं दोघांनाही जाणवलं. विराज काही क्षण शांत राहिला. मग त्याने हलक्या आवाजात विचारलं, तू माझ्यापासून दूर पडतेस का वैदेही? तो थोडा थांबला. मला टाळतेस? ती पटकन म्हणाली, नाही. पण पुढच्या क्षणी तिने शांतपणे कबूल केलं. हो. विराजचा आवाज अजून मवाळ झाला. का? मी काही चुकीचं केलं आहे का? ती घाईघाईने म्हणाली, नाही, चूक माझी आहे. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. मग विराजने गंभीर स्वरात विचारलं, तू पुन्हा सिद्धार्थकडे गेलीस का? वैदेही जवळजवळ ओरडलीच. नाही, तुम्ही वेडे झाला आहात का? ती घाईघाईने म्हणाली, मी त्याच्याकडे परत गेले नाही. तुम्हाला काय झालंय? विराज हलकासा हसला. तू म्हणालीस ना की तुझ्याकडून काही चूक झाली आणि मी मुंबईहून इतक्या घाईने परत आलो कारण शेखर कुलकर्णी माझ्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत होता. तो थोडा गंभीर झाला. मला वाटलं कदाचित त्याने तुलाही काही त्रास दिला असेल. वैदेही लगेच म्हणाली, नाही, मी कधीच त्याच्याकडे परत जाणार नाही. तिचा आवाज कापत होता. मी आयुष्यभर एकटी राहणं पसंत करेन, पण त्याच्यासोबत नाही. विराज हलकासा हसला. मग तू मला टाळतेस का? तो मिश्किलपणे म्हणाला, का अवॉइड करतेस मला? वैदेही अडखळत म्हणाली, मी तुमच्याबद्दल शोध घेतला. विराज थोडा चकित झाला. काय? ती लाजल्यासारखी म्हणाली, मी इंटरनेटवर पाहिलं. तुम्ही कुठल्या क्लबमध्ये आहात का? कुणा दुसऱ्या मुलीसोबत तर नाही ना? तिने डोळे मिटले. मला खूप वाईट वाटतंय. मी हे करताच मला जाणवलं की हे चुकीचं आहे. मी लगेच सगळं बंद केलं. ती हळू आवाजात म्हणाली, पण मला खूप लाज वाटत होती. क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली, तुम्ही खूप विश्वासू जोडीदाराच्या लायकीचे आहात, म्हणूनच मी तुमच्याशी बोलू शकत नव्हते. विराजचा आवाज अचानक गंभीर झाला. म्हणजे तू हे पाहत होतीस की मी तुला फसवतोय का?
वैदेहीने डोळे पुसत कबूल केलं. हो. विराजने खूप शांतपणे विचारलं. का? तिचा आवाज भरून आला. कारण सिद्धार्थने मला फसवलं. ती थरथरत्या आवाजात पुढे म्हणाली. आणि तो तुमच्या इतकं माझ्यावर प्रेमही करत नव्हता. पण तुम्ही खूप भावनिक आहात, खूप जवळचे आहात, तिने हळू आवाजात सांगितलं. मी तुमच्याजवळ नव्हते, म्हणून मला वाटलं कदाचित तुम्हालाही कोणाची गरज भासली असेल. विराज हलकासा हसला. तुझ्या मनात असा विचार आलाच कसा? ती रडत म्हणाली, मलाच माहीत नाही. आपण कधी नीट बोललोच नाही. आपण फक्त एकमेकांचे आहोत का नाही हेही स्पष्ट केलं नाही. ती पुढे म्हणाली, मग मी विचार करू लागले, जर सिद्धार्थ मला कमी प्रेम करूनही दुसरीकडे जाऊ शकतो तर तुम्हीही जाऊ शकता. तिने ओठ चावत म्हटलं. आणि तुम्ही तर त्याच्यापेक्षा खूपच आकर्षक आहात. तुमच्या आसपास इतक्या मुली असतात. ती हळू आवाजात म्हणाली. मी फक्त गोंधळून गेले होते. विराज हसला. तू अजूनही गोंधळलेलीच आहेस. त्याचा आवाज आता उबदार झाला होता. ऐक वैदेही, आपण दोघं फक्त एकमेकांचे आहोत, तो ठामपणे म्हणाला. आपल्यामध्ये कोणी तिसरं नाही. वैदेही थोडी थांबली. खरंच? तिच्या आवाजात आश्चर्य आणि आशा दोन्ही होत्या. खरंच? विराज प्रेमाने म्हणाला. हो, मला दुसऱ्या कोणामध्ये अजिबात रस नाही. वैदेहीचा आवाज पुन्हा मऊ झाला. मला माफ करा, ती हळू आवाजात म्हणाली. मी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता. ती अपराधीपणे पुढे म्हणाली. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा मला काहीच अधिकार नव्हता. वैदेहीने संकोचाने विचारलं. तुम्ही मला माफ करू शकता का? फोनच्या दुसऱ्या बाजूने विराज हलकासा हसला. हो, पण त्याच्या बदल्यात मला काहीतरी हवं असेल. तीही हलकसं हसली. मंजूर आहे, विराज मवाळ आवाजात म्हणाला. अगं मी मजाक करत होतो. मग तो थोडा गंभीर झाला. पण तुला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. त्याचा आवाज शांत आणि समजूतदार झाला. तू अजूनही तुझ्या भूतकाळात पूर्णपणे बाहेर आलेली नाहीस. तुझ्यासोबत जे काही झालं ते सोपं नव्हतं. तो पुढे म्हणाला. जर तुला मनशांतीसाठी कधीकधी हे पाहावंसं वाटलं की मी कुठे आहे तर पहा. मला त्याचं वाईट वाटणार नाही. वैदेही हळू आवाजात म्हणाली. तरीही हे चुकीचं वाटतंय. ती अपराधीपणे म्हणाली. तुम्हाला माझ्यापेक्षा चांगली व्यक्ती मिळायला हवी. विराजने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं. मला सर्वोत्तम व्यक्ती मिळायला हवी होती. तो हलकसं हसला. आणि ती मला मिळाली आहे. तू. वैदेही काही क्षण शांत राहिली. मग अलगद विचारलं. तुम्ही खरंच माझ्यावर रागावलेले नाही आहात? विराज शांतपणे म्हणाला. राग नाही. तो थोडा थांबला. मला जास्त वाईट याचं वाटतंय की तू 2 दिवस माझ्यापासून दूर राहिलीस. त्याचा आवाज पुन्हा मऊ झाला. पुढच्या वेळी सरळ माझ्याशी बोल. वैदेही पटकन म्हणाली. नक्की, वचन देते. ती अचानक म्हणाली. आज मी तुमच्या घरी गेले होते. विराज थोडा आश्चर्यचकित झाला. खरंच? ती हलकसं हसली. हो, मला वाटलं तुम्ही मला माफ करावं. ती थोडी संकोचत म्हणाली. तुम्ही कधी परत याल हे मला माहिती नव्हतं. विराज म्हणाला. मी आत्ताच घरी जातोय. 1 तासापूर्वीच आलं. तो हलकसं हसत म्हणाला. वाईट वाटतंय तुला भेटता आलं नाही. वैदेही हळू आवाजात म्हणाली. मी तुमच्यासाठी काहीतरी ठेवून आले आहे. विराजच्या आवाजात उत्सुकता आली. काय? ती हसली. रविवारी मी आणि अमोलने अनुजा आणि प्राजक्ताला त्यांच्या ड्रॉइंग रूममध्ये पाहिलं होतं. विराज लगेच मध्येच म्हणाला. थांब जरा. माझ्या घरात तू असं काय ठेवून आली आहे ज्याचा तुझ्या भावाशी आणि त्याच्या बायकोशी संबंध आहे? वैदेही मोठ्याने हसली. काही नाही, ती हसत म्हणाली. मी फक्त तिथून बाहेर पडण्यासाठी खूप अस्वस्थ झाले होते आणि मला एक खूप छान फ्लॅट भाड्याने मिळाला. ती पुढे म्हणाली. मी त्या फ्लॅटची चावी आणि माझा नवीन पत्ता तुमच्या किचनच्या काउंटरवर ठेवला आहे. तिने हळू आवाजात सांगितलं. तुम्ही कधी परत याल हे मला माहिती नव्हतं, पण मला वाटलं तुम्हाला हे कळायला हवं. तिचा आवाज हळूवार झाला. तुम्ही जेव्हा हवं तेव्हा माझ्याकडे येऊ शकता. क्षणभर विराज शांत राहिला. मग त्याचा आवाज थोडा बदलला. तू वेगळं घर घेतलंस? कधी? वैदेहीने संकोचाने विचारलं. तुम्ही रागावलात का? काही क्षण शांतता पसरली. मग विराज म्हणाला. नाही, पूर्णपणे रागावलेलो नाही. तो थोडा थांबला. पण कदाचित थोडासा आहे. वैदेही गोंधळली. का? विराजने प्रामाणिकपणे उत्तर दिलं. मी खोटं बोलणार नाही. त्याचा आवाज गंभीर झाला. मला तू माझ्या घरात असलेली जास्त आवडायची वैदेही. तो काही क्षण थांबला. मग शांतपणे पुढे म्हणाला. पण त्याचा आवाज काळजीने भरला. शेखर कुलकर्णी अजूनही त्रास निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि तू एकटी राहणार आहेस याची मला चिंता वाटते. तो स्पष्टपणे म्हणाला. मला त्या दोघांवर, शेखर आणि सिद्धार्थवर अजिबात विश्वास नाही. त्याचा आवाज कठोर झाला. ते काहीही करू शकतात. तो पुढे म्हणाला. सिद्धार्थला अजूनही वाटते की बाळ जन्माला आल्यानंतर तू पुन्हा त्याच्याकडे परत जाशील. क्षणभर थांबून तो म्हणाला. आणि त्याचे वडील तुझ्या बहिणीचा खूप तिरस्कार करतात, जरी त्यांच्या घरच्यांना तू आवडत असलीस तरी.
वैदेही हलक्या आवाजात म्हणाली, मला कळलंय. त्याचे वडील त्याच्यावर इतके नाराज आहेत की त्याला खालच्या पदावर आणायचा विचार करत आहेत. तिच्या आवाजात हलकासा आनंद होता. किती वाईट झालं ना? विराज हसला. हो, पण मला जास्त काळजी याची वाटते की ते लोक किती खाली जाऊ शकतात. वैदेही लगेच सरळ बसले. त्याने नेमकं काय केलं? शेखर बाबांनी तुमच्या कामात अडथळा कसा आणला? विराज काही क्षण शांत राहिला. तुला अभिनेत्री मीरा माहिती आहे ना? हो. तो म्हणाला, मी तिच्यासाठी मुंबईजवळ एक मोठा बंगला डिझाईन करतोय. तो पुढे म्हणाला, करार जवळजवळ पूर्ण झाला होता. सगळं शेवटच्या टप्प्यात होतं. ती 4 महिने देशाबाहेर होती. गेल्या आठवड्यात परत आली आणि अचानक म्हणू लागली तिला खिडक्यांचा रंग आवडत नाही. तो थोडा उपरोधिक हसला. ज्या खिडक्या खास तिच्यासाठी बनवल्या होत्या, महाग, आधुनिक आणि विशेष डिझाईन्सच्या. ती म्हणाली, सगळं बदलून टाका. विराजचा आवाज पुन्हा गंभीर झाला. नंतर कळलं शेखर कुलकर्णी तिला धमकावत होता. वैदेही चकित झाली. काय? तो म्हणाला होता ती एक जुनी फिल्म बाहेर काढेल, जी तिने 19 वर्षांची असताना केली होती. विराजने सुस्कारा सोडला. त्याने तिला सांगितलं होतं, माझ्या प्रोजेक्टमध्ये अडथळे आण. मला मुंबईतच अडकवून ठेव, नाहीतर तो व्हिडिओ मीडियात टाकेल. तो थोडा थांबला. मला संशय तेव्हाच आला जेव्हा तिने खिडक्या बदलण्याच्या बदल्यात स्वतःलाच ऑफर केलं. वैदेही दचकली. तिने काय ऑफर केलं? विराजचा आवाज तिरस्काराने भरला. हो, तिने माझ्यासोबत झोपायची ऑफर दिली. जणू $1.5 लाख किंमत तशी भरली जाईल. तो शांतपणे म्हणाला, ती आधी अनेक लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिली आहे, पण मला तिच्यात कोणताही आकर्षण वाटत नाही. तो हलकासा हसला. मी सरळ नकार दिला. वैदेहीने हळू आवाजात विचारलं, मग शेखरजींचा काय उद्देश होता? विराज म्हणाला, पूर्णपणे माहिती नाही, पण मी माझ्या सिक्युरिटी टीमला दुरून तुझ्यावर नजर ठेवायला सांगितलं होतं. त्याचा आवाज काळजीने भरला. ते तुला काही नुकसान पोहोचवू नयेत किंवा तुला जबरदस्तीने सिद्धार्थकडे परत जायला भाग पाडू नयेत म्हणून. तो पुढे म्हणाला, काही दिवस मी थांबून बघत होतो ते काही करतात का, पण अजूनपर्यंत काही झालं नाही. त्याचा आवाज अचानक मऊ झाला. पण आता मी तुझ्यापासून जास्त काळ दूर राहू शकत नाही. तो अलगद म्हणाला, मी परत येतोय. मला तुझी खूप आठवण येते वैदेही. क्षणभर शांतता पसरली. मला तुझ्याकडे यायचं आहे. आशा आहे तू माझ्या घरी असशील. वैदेहीच्या आवाजात भावना दाटल्या. मलाही तुमची खूप आठवण येते. ती थोडी संकोचात म्हणाली. आज मी अमोलला सांगितलं, मी तुमच्यासाठी खूप पटकन भावनिक होत चालले आहे. ती प्रामाणिकपणे पुढे म्हणाली, मला भीती वाटते, सगळं खूप लवकर घडतंय. ती थोडी थांबली. पण मला हे थांबवायचं नाही. विराजचा आवाज अचानक ठाम झाला. खूप छान. तो हळू पण अधिकाराने म्हणाला, कारण मी तुझ्याकडे येतोय वैदेही, आणि मी हळू चालणार नाही. त्याचा आवाज खोल झाला. मला तू हवी आहेस, फक्त तू. तो ठामपणे म्हणाला, कोणीही तुला माझ्यापासून दूर नेऊ शकत नाही. शेखर आणि सिद्धार्थ काहीही प्लॅन करत असतील तर आधी त्यांना माझ्या समोरून जावं लागेल. वैदेहीच्या अंगावर शहारा आला. ती हलकंसं हसले. ठीक आहे, मग मी तुम्हाला या शब्दांवर कायम ठेवेन. विराज मवाळ आवाजात म्हणाला, आता झोप, लवकरच भेटेन. ठीक आहे, वैदेही अलगद म्हणाली. शुभरात्री. विराज प्रेमाने म्हणाला, गुड नाईट डिअर. फोन कट होताच वैदेहीच्या मनात एक शांतता उतरली. गेल्या काही दिवसांचा सगळा ताण जणू एका क्षणात नाहीसा झाला. तिने डोळे मिटले, उशीमध्ये स्वतःला गुंडाळलं आणि शांतपणे झोपेच्या अधीन झाले. काही वेळानंतर तिच्या उघड्या खांद्यावर कुणाचे तरी उबदार ओठ अलगद स्पर्श करून गेले. त्या गोड स्वप्नांमध्ये ती क्षणभर हरवली. पहिला विचार तिच्या मनात आला, विराज आला. कदाचित त्याच्याकडे तिच्या फ्लॅटची चावी होती आणि तो परत आला होता. अर्धवट झोपेतच ती त्याच्याकडे नकळत सरकली. तिने खोल श्वास घेतला. त्याच्या ओळखीच्या सुगंधाचा अनुभव घ्यायचा प्रयत्न केला, पण पुढच्या क्षणी तिच्या अंगावर भीतीची थंडी पसरली. हा सुगंध विराजचा नव्हता. हा परफ्यूम सिद्धार्थ कुलकर्णीचा होता. क्षणात तिची झोप उडाली. ती घाबरून पटकन बेडवरून खाली उतरली आणि त्या माणसापासून दूर झाली, जो तिच्या बेडमध्ये बसला होता. हे काय चाललंय सिद्धार्थ? ती घाबरून इकडे तिकडे पाहू लागली. स्वतःचा गाऊन शोधत होती तर दुसऱ्या हाताने नाईट ड्रेस नीट करण्याचा प्रयत्न करत होती, कारण झोपेत असताना कुणीतरी तिचे कपडे सरकवले होते. तिचा आवाज थरथरत होता. तू इथे कसा आलास? सिद्धार्थ शांतपणे बेडवर बसला, जणू काहीच घडलं नव्हतं. तो शांत आवाजात म्हणाला, मला तुझी खूप आठवण येत होती. वैदेहीच्या डोळ्यात क्षणार्धात तिरस्कार भरला. मला नाही. तिने पटकन गाऊन अंगावर चढवला, तरीही तिचे हात अजून थरथरत होते. तुझी हिंमत कशी झाली? ती संतापाने म्हणाली. मला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? सिद्धार्थ निर्विकारपणे म्हणाला, कारण तू अजूनही माझी बायको आहेस. वैदेहीचा राग अनावर झाला. मी तुझी बायको नाही.
ती जवळजवळ ओरडलीच. नाही आहे मी तुझी बायको. तुझी बायको ईशा आहे, माझी स्वतःची बहीण. तिचा आवाज संतापाने थरथरत होता. ती स्त्री जिच्यासोबत तू मला फसवलंस, जिला तू प्रेग्नेंट केलंस. ती कटू हसली. तू मला घटस्फोट दिलास, तिच्याशी लग्न केलंस आणि आता इथे आला आहेस. सिद्धार्थ मात्र अजूनही शांत बसला होता. मला असं कधीच नको होतं, तो हळू आवाजात म्हणाला. मला मजबूर केलं गेलं. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. वैदेहीचा संताप आणखी भडकला. तुझ्याकडे पर्याय होता, ती रागाने म्हणाली. सुरुवातीपासूनच तिच्याजवळ न जाण्याचा पर्याय होता. सिद्धार्थने सुस्कारा सोडला. पहिल्यांदा ती फक्त चूक होती, तो पुढे म्हणाला. नंतर तिने मला ब्लॅकमेल केलं. वैदेहीने उपरोधिक हसू केलं. खरंच? ती तिरस्काराने म्हणाली. माझ्यासोबत तर तू औषधांशिवाय काहीच करू शकत नव्हतास आणि तिच्यासोबत सगळंच झालं. तिने त्याच्याकडे रोखून पाहिलं. ही काही चूक नव्हती. तू तिच्यावर प्रेम करत होतास. ती दाराकडे इशारा करत म्हणाली. आता तिच्याकडे जा. इतक्यात तिने फोन उचलला आणि दाराकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण अचानक सिद्धार्थने तिचा मार्ग अडवला. ती घाबरून मागे सरकली. तू वेडा झाला आहेस का? सिद्धार्थ निर्लज्जपणे म्हणाला. हो, मी माझ्या बायकोकडे आलोय. तो पुढे म्हणाला. मला तू हवी आहेस वैदेही. त्याचा आवाज हट्टी झाला. आपलं आयुष्य किती छान होतं. तू परत ये. आत्ता तुला सगळं नवीन आणि रोमांचक वाटतंय, तो आत्मविश्वासाने म्हणाला. पण जेव्हा तुला जाणवेल की आपण किती छान होतो तेव्हा तू स्वतःहून माझ्याकडे परत येशील. वैदेहीने क्षणाचाही विलंब न करता अमोलला फोन लावला. ती घाईघाईने स्वयंपाकघराकडे धावत गेली. अमोल, सिद्धार्थ माझ्या फ्लॅटमध्ये घुसलाय. माझ्या बेडमध्ये होता. लगेच ये. दुसऱ्या बाजूने अमोलचा संतापलेला आवाज आला. मी आत्ताच येतो. वैदेहीने किचनची लाईट लावली आणि बेचैनपणे इकडे तिकडे फिरू लागली. तिला मळमळायला लागलं होतं. सिद्धार्थ मात्र अगदी निवांतपणे किचनमध्ये आला. जणू त्याला खात्रीच होती की ती शेवटी मान्य करेल. त्याच्याकडे पाहताच वैदेहीला प्रचंड घृणा वाटली. जाऊन कपडे घाल, ती संतापाने म्हणाली. सिद्धार्थ निर्लज्जपणे हसला. नाही, तो हळू आवाजात म्हणाला. मला माहिती आहे तुला अजूनही मी हवा आहे. तो पुढे म्हणाला. मी ऐकलं जेव्हा मी तुला किस करत होतो. वैदेही रागाने थरथरली. मी समजले होते तो विराज आहे. सिद्धार्थ तिरस्काराने म्हणाला. तो शहराबाहेर आहे. वैदेहीचा आवाज कापू लागला. मी त्याच्यासाठी चावी ठेवली होती. ती डोळ्यात पाणी आणत म्हणाली. तो परत येऊन माझ्याकडे येईल म्हणून. ती ओरडली. मला वाटलं तो आला आहे. मग तिने संतापाने विचारलं. तू इथे आलास कशासाठी? सिद्धार्थ तिच्याकडे बघत म्हणाला. कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. तो हट्टीपणे म्हणाला. तू माझी बायको आहेस आणि मला तुझी गरज आहे. वैदेही संतापाने ओरडली. मी तुझी बायको नाही. तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. मला तुझा तिरस्कार वाटतो. ती आवाज चढवत म्हणाली. तू माझ्या बहिणीसोबत रिलेशन ठेवलंस. माझ्या स्वतःच्या बहिणीसोबत. तिने बोट दाखवत म्हटलं. तू तिला स्पर्श केलास आणि आता माझ्यासमोर उभा आहेस. ती कठोरपणे म्हणाली. मी तुला कधीच माफ करणार नाही. सिद्धार्थ हट्टाने म्हणाला. तू माफ करशील. तो जवळजवळ आदेश देत म्हणाला. तुला करावंच लागेल. रागाच्या भरात वैदेहीने जवळची फुलदाणी उचलून त्याच्याकडे फेकली. पण सिद्धार्थने ती सहजच पकडली आणि बाजूला ठेवली. ये बसून बोलूया, तो शांतपणे म्हणाला. पण वैदेहीने कठोरपणे नकार दिला. सिद्धार्थ काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला. त्या घटनेनंतर मी ईशाच्या जवळ गेलो नाही. तो पुढे म्हणाला. लग्नानंतरही नाही. आमचं नातंही मी पूर्ण केलं नाही. तो तिच्याकडे पाहत म्हणाला. मला फक्त तू हवी आहेस. त्याचा आवाज मंद झाला. मला माझी चूक समजली आहे. तो सुस्कारा टाकत म्हणाला. माझ्या आजोबांनी वसियतीत लिहिलं होतं. जर लग्नाआधी मूल झालं तर कंपनीचा वारस होण्याचा हक्क संपेल. तर आजच्या भागात एवढंच. हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पुढे काय होतं हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.